नमस्कार मित्रांनो, प्रश्न आज वेगळा आहे. मी आपला डेंटिस्ट डॉक्टर सागर मापारे. आज प्रश्न आहे जेवायचा. तुम्ही दाताचे डॉक्टर लोक काय अवघड असतात. हे खाऊ नका, ते खाऊ नका, दात खराब होतील. पोटाचा डॉक्टर म्हणतो की बाबा तुला ॲसिडिटी होईल, तू हे खाऊ नको. प्रत्येक डॉक्टर सांगत राहतो हे पथ्य कर, ते पथ्य कर. आम्हाला नेमकं पथ्य काय करायचं की दात चांगले राहतील. तुम्हाला जास्त सांगत नाही, 2-3च गोष्टी सांगतो, तेवढ्या करा, तुमचे दात छान राहतील. एक तर ब्रश करायचे सकाळी आणि संध्याकाळी. जेवताना असे पदार्थ खायचे त्याच्यामध्ये रंगद्रव्य कमी असावेत आणि फायबरस फूड खायचं आहे. आणि जेवण झालं की चूळ भरायची आहे, सिंपल आहे. आणि रात्रीच्या वेळेस गोड पदार्थ खायचे नाही आहेत. जी कीड असते ना दाताची, ती रात्रीच्या वेळेसच जास्त वेगानं वाढते. पण आपलं स्थिर असते ना लाळ, तर मग त्याचं जे होतं ना जाऊन तो वाढायचं संक्रमण ते वाढत जातं रात्रीच्या वेळेस. रात्री गोड नाही खायचं आहे. बाकी तुम्ही जे काही खाताय पदार्थ ते खाणं झाल्यानंतर चूळ मात्र भरायची आहे. सिंपल आहे. ब्रश करणे, गोड पदार्थ टाळणे, रंगद्रव्य असलेले पदार्थ टाळणे, तंबाखूजन्य पदार्थ टाळणे. आणि काही प्रॉब्लेम आला दाताचा, काय करायचं आहे? काही करायचं नाही. मापा डेंटल हॉस्पिटलला संपर्क करायचा आहे आणि आपल्या दाताची समस्या सोडून घ्यायची आहे.